नर्मदे हर नर्मदा परिक्रमा दिवस 9वा शुक्रवार 2 फेब्रुवारी 2024। आज आपण खातेगाव येथून प्रस्थान करून रुद्रधाम येथे दर्शन घेणार आहोत व पुढे बांद्राबांध घाटावर जाणार आहोत व आजचा आपला मुक्काम भेडाघाट या ठिकाणी असणार आहे। खातेगाव ते भेडाघाट असा सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास आहे। तर चला आजचा प्रवास सुरू करूया। आत्ता सकाळचे 7:15 वाजले आहेत व खातेगाव येथून प्रस्थान करून आपण रुद्रधाम या ठिकाणी चाललेलो आहोत। सकाळचे 8:30 वाजले आहेत व आपण रुद्रधाम मध्ये आलेलो आहोत। रुद्रधाम हा एक आश्रम आहे। रुद्रधाम मध्ये इथे डाव्या बाजूला विविध देवी देवतांचे मंदिर आहेत व मंदिर परिसरात जाण्यासाठी इथे कुंड तयार केले, त्यामधून चालत जावे लागते। सकाळच्या थंडीमध्ये अशा गार पाण्यातून चालत जायचं म्हणजे अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे। या ठिकाणी यज्ञशाळा आहे, इथे होम हवन इत्यादी विधी केले जातात। सरते शेवटी गार पाण्याच्या कुंडातून चालत आपण मंदिर परिसरात प्रवेश केला आहे। आत प्रवेश केल्यावर आपल्या डाव्या बाजूला येथील मुख्य शिवमंदिर दिसते। रुद्रधाम येथील शिवमंदिरातील शिवलिंग। शिवमंदिरातून दिसणारा हा मंदिर परिसर आहे। आजूबाजूला विविध देवी देवतांची मंदिरं आहेत व मध्यभागी सप्तऋषी बोटीतून प्रवास करतायत असा देखावा केलेला आहे। बोटीमध्ये विविध फुलझाडं लावलेली आहेत। शिवमंदिराच्या खालील भागात देवीचे मंदिर आहे व या मंदिरात अखंड ज्योती तेवत आहे। आपण उजव्या बाजूला अखंड ज्योती बघू शकतो। रुद्रधाम मंदिर परिसर। इथे गणेश मंदिर आहे। सप्तऋषी मध्यभागी 3, पुढे 2 व मागे 2 अशा स्वरूपात या बोटीमध्ये बसलेले दाखवले आहेत। कालभैरव मंदिर। नर्मदा मैयाचे मंदिर। आता आपण रुद्रधाम आश्रमातील यज्ञशाळेत आलेलो आहोत। इथे कालिया मर्दनचा देखावा केलेला आहे।
सगळ्यांना भूक लागली आहे आणि आत्ता आपण बांद्राबान घाटाकडे चाललेलो आहोत। आजचं आपलं दुपारचं भोजन प्रसादीसुद्धा बांद्राबान घाटावरच होणार आहे। सकाळचे 11 वाजलेत आणि आपण आत्ता बांद्राबान घाटावर आलेलो आहोत। मोबाईलची मेमरी फुल होत असल्यामुळे आता निवडकच शूटिंग घ्यावे लागत आहे। समोर नर्मदा मैया आहे आणि इथून पुढे थोड्या अंतरावरच नर्मदा मैया आणि तवा नदी संगम आहे। बांद्राबान घाट हा कार्तिक पौर्णिमा आणि मकर संक्रांतीला येथे आयोजित केल्या जाणाऱ्या मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे। भेड़ाघाटच्या दिशेने आपला प्रवास चालू आहे। आता आपण नर्मदा मैयाच्या मैदानी प्रदेशातून पर्वतीय प्रदेशामध्ये प्रवेश करत आहोत, त्यामुळे आता थंडी वाढणार आहे। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि दिवसभरात जवळपास 370 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता भेड़ाघाट येथील आपल्या हॉटेल मार्बल सिटी मध्ये आलेलो आहोत। आजचा आपला मुक्काम इथेच असणार आहे, तर आता भेटूया उद्या सकाळी। धन्यवाद। नर्मदे हर। आपल्याला जर नर्मदा परिक्रमेतील व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।